नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, EPS 95च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। आता त्यांना मिळणार अधिक निवृत्ती वेतन। जाणून घ्या नियम आणि पात्रता या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नवीन वर्षापूर्वी नायब सिंग सैनी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF मधून मासिक 3000 रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना वृद्ध सन्मान भत्ता देऊन त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची योजना सुरू केलेली आहे। सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने या संदर्भात आधीच अधिसूचना जारी केली आहे। मित्रांनो, या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा 3000 रुपयांपेक्षा कमी EPF मधून पेन्शन मिळणार आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला EPF मधून 1000 रुपये पेन्शन मिळते तर राज्य सरकार त्याला 2000 रुपये देईल आणि ज्यांना 1000 रुपये मासिक पेन्शन मिळते त्यांना दरमहा 1000 रुपये वृद्ध भत्ता मिळेल। कसा आणि कोणाला फायदा होईल? मित्रांनो, हरियाणात HMT आणि MITC सह विविध विभाग, मंडळे आणि कॉर्पोरेशनचे सुमारे 1.25 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांचे EPF पेन्शन वृद्धापकाळाच्या पेन्शनपेक्षा खूपच कमी आहे। अशा परिस्थितीत या पेन्शनधारकांना बुजुर्ग सन्मान भत्त्याचा लाभ मिळू शकतो। यानंतर कर्मचाऱ्यांना येथे अर्ज करावा लागेल। मित्रांनो, ही वेबसाईट आहे, तिथं आपण दाखवत आहोत। या वेबसाईटवर फॅमिली ID ऑपरेटरद्वारे नागरिक ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागेल। यानंतर नागरिक संसाधन आणि माहिती विभागाचे क्षेत्र समन्वयक प्रोग्रामर त्यांची पडताळणी करतील आणि त्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यात 3000 रुपयांपेक्षा कमी पेन्शनची रक्कम येणे सुरू होईल। या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी स्वायत्त संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील तफावत सामाजिक न्याय सबलीकरण विभागामार्फत मिळणाऱ्या पेन्शनमधून भरून काढली जाईल। भविष्यात जेव्हा जेव्हा वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाची रक्कम वाढेल त्याच प्रमाणात EPF पेन्शनधारकाची रक्कम देखील वाढवली जाईल। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।